आता जी आपण घटना बघणार आहोत ही घटना सत्य घटना आहे, पण नावं मात्र काल्पनिक आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये घडलेली ही घटना आहे. स्वाती आणि दीपक यांचं लग्न होतं आहे आणि लग्न झाल्यानंतर स्वाती दीपकच्या घरी नांदायला येते. दीपक 25 वर्षाचा आहे, तरणा बांड आहे आणि स्वाती पण 22 वर्षाची आहे. आता नवीन लग्न होतं, त्याच्यामुळे मग यांचे सुरुवातीचे दिवस खूप चांगले होते. देवदर्शन, पै पाहुण्यांची येणं जाणं या सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत घडत होत्या. आता स्वतःची हक्काची बायको मिळालेली होती. दोघे तरुण होते. दिवसभर कामावर जायचं, संध्याकाळी घरी यायचं, असा दीपकचा शिरस्ता होता आणि स्वाती पण मनोमन खुश होती, कारण तिला एक चांगला नवरा मिळाला होता. पण एखादी व्यक्ती ज्याला आपण पूर्ण ओळखतो आणि त्या पूर्ण ओळखण्याला काही दिवस त्याच्यासोबत घालवावे लागतात, तरच त्या व्यक्तीची आपल्याला पूर्ण ओळख पटते. आता स्वाती आणि दीपक ह्यांच्या संसाराला काही दिवस झालेले आहेत आणि मग स्वाती आपल्या माहेरी निघून गेलेली आहे. माहेरी गेल्यानंतर मग माहेरचं कोडकौतुक झालेलं आहे आणि तिच्यासोबत तिची बहीण प्रिया ही स्वातीसोबत रायगडमध्ये आपल्या बहिणीच्या घरी राहायला आलेली आहे. काही दिवस ती बहिणीच्या घरी राहिली. तिला आपल्या बहिणीच्या घरचं वातावरण आवडायला लागलं, जिजाजींचं वागणं आवडायला लागलं आणि मग प्रिया स्वातीच्याच घरी तिने आपला मुक्काम मांडलेला आहे. प्रियाने स्वातीच्या घरी राहायला सुरुवात केलेली आहे. काही दिवस गेलेले आहेत. जिजाजींसोबतचं हसणं खेळणं हे वाढलेलं आहे आणि आता प्रिया जी आहे ना, ही प्रिया अल्पवयीन होती. आता अल्पवयीनची व्याख्या आपल्याकडे काय आहे, तर साधारणपणे 18 वर्षाच्या खालील व्यक्तीला आपण अल्पवयीन म्हणतो आणि जर का मुलगी असेल तर तिच्या बाबतीमध्ये या गोष्टीचं काटेकोरपणे वयाचा विचार केला जातो, कायद्याच्या दृष्टिकोनातून देखील. तर प्रिया आपल्या जिजाजींच्या घरी राहत होती आणि मग जेव्हा रोजच्या रोज आपलं एकमेकाला बघणं होतं, त्यावेळेला मग काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने घेतल्या जातात. दीपकचं देखील तसंच झालेलं आहे. साली आधी घरवाली हे आपण प्रत्येकाने ऐकलेलं असेल, पण आता ही जी गोष्ट आहे ना, जी मेव्हणी आहे किंवा ही साली आहे, ही आधी घरवाली हे फक्त आपण आपली बायकोकडे ज्या दृष्टिकोनातून बघतो, त्या दृष्टिकोनातून सालीकडे बघावं असा त्याचा अर्थ होत नसतो. पण काही लोकं या म्हणीचा अर्थ अगदी तंतोतंत जसा आहे तसाच घेतात. दीपकने पण या म्हणीचा अर्थ जसा आहे तसा घेतला आणि मग त्याने आपल्या अल्पवयीन मेव्हणीवरती लक्ष ठेवायला सुरुवात केली. तर लक्ष ठेवायला सुरुवात केली म्हणजे काय, की तिचं शरीर त्याला आवडायला लागलं. आता ती नुकतीच वयामध्ये येत होती. त्याच्यामुळे मग त्याने तिला काही खाणाखुणा असतील, त्याचं तिच्यावरती कसं प्रेम आहे, हे देखील तिला दाखवून द्यायला सुरुवात केलेली आहे आणि मग तिला भुरळ पाडलेली आहे आणि साधारणपणे ऑगस्ट 2025 पासून ते नोव्हेंबर 2025 या दरम्यानी तिच्यावरती शारीरिक अत्याचार केलेला आहे. आता हा जो अत्याचार आहे, हा अत्याचार त्याच्या बायकोच्या नजरेआड केलेला आहे आणि सततचा 2 महिन्याचा अत्याचार केल्यामुळे मग प्रिया गरोदर राहिलेली आहे. आता खरं तर लग्नानंतर त्याची बायको स्वाती ही गरोदर राहण्याची गरज होती, पण तसं न होता आता विचार करा, एखादी व्यक्ती आपल्या बायकोसोबत संबंध ठेवते, त्याचबरोबर आपल्या मेव्हणीसोबत संबंध ठेवते आणि या सगळ्या गैरप्रकारामध्ये त्याची मेव्हणी गरोदर राहिलेली आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींचा जो बोबाट आहे, हा बोबाटा हळूहळू झाल्याशिवाय राहत नाही. आता ही सगळी गोष्ट जगापर्यंत कशी आली, तर साधारणपणे 2 महिन्याची गरोदर प्रिया राहिलेली होती आणि आता मग काहीतरी करावं लागेल. अविवाहित होती, अल्पवयीन होती. त्याच्यामुळे मग डॉक्टरांकडे तपासणीसाठी तिला घेऊन गेलेले आहेत आणि आता ज्यावेळेला डॉक्टरांकडे घेऊन गेलेले होते, त्यावेळेला मग डॉक्टरांनी जी काही इतर चौकशी असते, की हिचा नवरा कुठे आहे किंवा या सगळ्याच गोष्टी, तिचं वय काय आहे. मग त्यावेळेला तपासामध्ये किंवा डॉक्टरांच्या चाचणीमध्ये ही गोष्ट कळली, की ती मुलगी अविवाहित आहे. त्याचबरोबर अल्पवयीन देखील आहे. आता हे सगळं असताना मग ती गरोदर राहिली कशी? तिच्यावर बलात्कार झाला का? अत्याचार झाला का? या सगळ्या गोष्टींची शहानिशा डॉक्टरांनी देखील केलेली होती आणि मग त्यांच्याकडच्या संबंधित लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि मग ज्यावेळेला चौकशी केली गेली, या मुलीकडे सविस्तरपणे हिला खोलवर जाऊन विचारलं गेलं, त्यावेळेला कारण काय अशा ज्या गोष्टी असतात ना, मुलींच्या बाबतीमध्ये काही घडतं, त्यावेळेला मग तिचा कोणी बॉयफ्रेंड होता का? इतर कोणी मित्र होते का? किंवा आजूबाजूच्या कोणी गैरफायदा घेतला आहे का? सुरुवातीच्याच काळामध्ये कोणी आपल्याच घरातल्या माणसांवरती संशय घेत नसतं. पण ज्यावेळेला चौकशी केली गेली, या संबंधित तिला प्रश्न विचारले गेले, तेव्हा मग तिने सांगितलं, की तिच्या जिजाजींकडूनच 2 महिने तिच्यासोबत अत्याचार होत होता. शारीरिक संबंध ठेवले जात होते
आता शारीरिक संबंध आणि अत्याचार या दोघांमध्ये काही फरक आहे. अत्याचार हा बळजबरीने केला जातो आणि शारीरिक संबंध जर ठेवले असतील तर हे सहमतीने होत असतात. आता हा सगळ्यात तपासाचा भाग आहे. पोलिसांच्या तपासाअंती ह्या सगळ्या गोष्टी येऊ शकतात. पण एखाद्या घरामध्ये एखादी व्यक्ती जी अल्पवयीन आहे आणि आपल्या विश्वासावरती, आपल्या बायकोच्या विश्वासावरती जर का एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये आली असेल, तर मग त्या व्यक्तीचा असा गैरफायदा घ्यायचा का? त्या व्यक्तीला आपण आपल्या मनाप्रमाणे वागवायचं का? किंवा समोरून जरी एखादी गोष्ट आपल्याला चुकीची दिसत असेल, तर त्यावेळेला ती गोष्ट आपण सुधारण्याच्या ऐवजी आपण त्या गोष्टीचा गैरफायदा घ्यायचा का? कारण एखादी गोष्ट घडते, शरीर संबंधासारखी गोष्ट असेल, तर ही जर गोष्ट घडते तर याच्यामध्ये मानसिक असेल किंवा शारीरिक असेल सगळ्या गोष्टींची इन्व्हॉल्वमेंट झालेली असते. त्याशिवाय या गोष्टी होऊ शकत नाहीत. आणि मग इतक्या गोष्टी वाईट थराला जाईपर्यंत या मंडळींनी स्वतःला थांबवणं गरजेचं होतं. आणि आता नाचक्की हा एक वेगळा विषय असतो. ज्यावेळेला अशा गोष्टी घडतात, अत्याचाराच्या गोष्टी घडतात, घरामध्ये हिंसा असेल किंवा घरामध्ये छोटीशी जरी कुरबुर झाली, तरी शेजाऱ्यांचे कान टवकारले जातात. शेजाऱ्यांपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचत असतात. इतकी मोठी गोष्ट कशी काय लपून राहू शकेल? आणि मग या सगळ्या गोष्टींना जो जबाबदार माणूस असतो, हा जबाबदार माणूस ज्याने स्वतःकडे पुन्हा एकदा वळून बघण्याची गरज आहे. आपण हे सगळं करत असताना किंवा आपल्याच मेव्हणीसोबत, आपल्याच विश्वासाच्या लोकांसोबत चुकीच्या गोष्टी करत असताना 100 वेळा विचार करणं गरजेचं आहे. शक्यतो जे नातं आपण निभावतोय, त्या नात्याची मर्यादा तिथपर्यंतच ठेवणं ही देखील आजच्या काळाची गरज आहे. वेब सीरीजच्या माध्यमातून काय दाखवतात, डार्क चित्रपटांमधून काय दाखवतात, हे थोडंसं आपण बाजूला ठेवलं पाहिजे आणि आपण पुन्हा एकदा आपल्या नात्यांच्या गोतावळ्यामध्ये एक चांगले नात्यांची वीण घट्टपणे विणली पाहिजे. याबद्दल काय वाटतंय ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन विषयासह, नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.